सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर साधते काय द्यावे त्या सेवावे उत्तरावे ठेवित्वा पाये शिव थोडा सहज बोलणे एक उपदेश करुणे सायास काय द्यावे त्या सेवावे उत्तरावे ठेवित्वा पाये शिव थोडा का म्हणे वत्सदेनु येते चित्ते तैसे मज येते सांभाळे काय द्यावे त्या सेवावे उत्तरावे ठेवित्वा पाये शिव थोडा समचरण सर्वजम साधमिला जगनने पारे सर्वोन तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव संगतं चिंतयामि पांडुरंगा
कृपा करून त्यांच्या कृपे दान कथेचा विस्तार सद्गुरु दास तुकाराम श्री संतांची माता चरणावरी साष्टांगरी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा शरण शरण जी हनुमंता आत्मा आलोला काय भक्तेच्या वाटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान सेवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह वामनता नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दासो नमास्ति कृष्णं तमानन्दकं प्रभुलिङ्गं देवानो प्रब्रह्मलिङ्गं जनांची किरिया स्मरण सकळ विद्येच्या विकरण त्याचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे मी तरी बालक बोबडा मुले का वाकुडावे तुका पावले ते तोज करून मौतेरी देवी ते नमस्कारून आता मस्तक हे पाया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज 6वा दिवस 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाला करायला आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंदे जगदभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4092 मला सर्वांच्या पाठांतला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या कानपाठांतला असा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंदे जगदभूषण जगद्गुरु तुकोबारायांनी कृतज्ञ व्यक्त करून सांगितलं. उपकाराविषयी बोलतात. तुकोबाराय म्हणतात साधू संत माझ्यावर उपकार केलेले मला आठवण आहे आणि मी त्यांना विसरलो नाही असं या अभंगातून तुकोबारायांनी सांगितलं. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पाचा पर्याय असं आहे. आपल्या या पुण्य ग्रामामध्ये परंपरेपासून चालत असलेला आपला हरिनाम सप्ताह आयोजक नियोजक असणारे हरिभक्तीपरायण धर्मीय पंढरीनाथ लिंबाजीराव यांची मोरे यांनी या परिवारांना असणार 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह करतात. बरेच गाव आहेत. गावं मिळून सुद्धा सत्य करत नाही. अजून काही असं गावं मिळतात त्या गावात सत्ता नाही. कसं त्यांनी म्हणतात आणि आमचे घरच लई कमी आहेत. बघा किती येतात 50 घर येतात फक्त सत्ता होईल. 50 घरं असणारे सत्ता करत नाही पण एकच घर सत्ता करते किती भाग्यवान असेल. कोणतंही कार्य करत असताना प्रयत्न केलं तर कार्य होत नाही.
प्रयत्न केल्यानंतर दुसरं काम होईल, संसारातलं काम होईल. पण सप्ताह, हरिनाम, वारकऱ्यांची सेवा, साधू संतांची सेवा, देवाची प्राप्ती आणि हे प्रयत्न केंद्र होत नाही. याच्यासाठी आपल्या घरामध्ये पुण्य लागते बरं. आणि ते या परिवारांच्या घरामध्ये यांची मुले या परिवारानं बरेच वर्षापासून आचरणारे नाम सप्ताह करतात. ते बी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराला बोलवलं आणि मी उभा राहून बोलावं, तुम्ही बसून ऐकावं म्हणजे तेवढी पात्रता नाही. तरी सुद्धा आमच्या पंढरीनाथराव असणारे यांनी असणारे मोठ्या अंतकरणानं माझ्यावरील लहानशा साधकाला बोलवलेलं आहे. आणि या ठिकाणी कळदाळची भजनी मंडळ सगळे या ठिकाणी आलेले होता. आमचे मारुती महाराज, दत्ता महाराजांचे माऊली गायत्री युट्यूब चॅनलचे मालक असणारे आमचे धनाजी भाऊ जाधव, हनुमंत महाराज, अनेक लोकांनी या ठिकाणी आलेले होतात आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे, जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे, हर वारकऱ्यावर प्रेम करणारे फार लांबून असलेले वसू कल्याण आमचे आदरणीय मृदंगाचार्य धन्यवाद असणारे हरिभक्ती त्यांची उपस्थित आहे. सगळ्या ठिकाणी नारदाच्या गाडीवर साष्टांग करतो. 10 वाजले, 11 वाजेपर्यंत आपल्याला गोड चिंतन करायचं आहे. सर्वांना एक प्रार्थना आहे, विनंती, कीर्तन होईपर्यंत कोणी बोलू नका, उठू नका. आता ते सांगायची गरज नाही, कवाट लावलं की कोण उठलं. झोप आलं तरी तर झोपतील, पण बाहेर जाताच येणार की दारालाच बरं उभा केलं जातील कसं. चला आपल्याला एक तासभर गोड चिंतन करायचं. या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी उपकाराविषयी जन्माला आल्याच्या नंतर माणसाने उपकार करावं. ज्यांनी उपकारच करत नाही त्यांनी जगूच नाही असं पुराणानं सांगितलेलं. ज्यांच्या जीवनामध्ये कोणताच उपकार करत नाही ते माणसं मेले तर बरं, राहिलं तर मी मला असं सांगितलेलं. काही ना काही उपकार करत जावं माणसाने बघा. आणि ज्यांनी उपकार करतात त्यांना कधी विसरायचं नाही. उपकार करणारे बरेच लोक आहेत. आपण पुराणामध्ये तिघांचं नाव पुढे आलेलं आहे. आई वडील संतांनी भरपूर, आई वडिलांनी उपकार केले, साधू संतांनी उपकार केले आणि देवाने उपकार केले. हे उपकाराची यादी आहे. पुराणामध्ये वरच्या लाईनीला या तिघांचं नाव पुढे आलेलं आहे. आई वडिलांना उपकार केलेले आहे. आई वडिलांना काय उपकार केलेलं आहे? आपल्याला जन्म दिलेला आहे आई वडिलांना, म्हणून आई वडिलांचं हे तुझा आपल्यावर उपकार आहे. आई वडिलांनी जन्म देत नसेल तर मी उभा राहून कीर्तनच करत नव्हतो आणि तुम्ही बसून कीर्तन ऐकत नव्हतो. आई वडिलांनी जन्म दिलेला आहे म्हणून आपण हे जग बघायला लागलो. आई वडिलांना जन्म दिलेला आहे म्हणून आपल्याला परमार्थ करता येते. आई वडिलांनी जन्म दिलेला आहे म्हणून आपल्याला संसार करता येते. बघा, एकानं म्हणलं आई वडिलाचा उपकार जर फेडायचा असेल तर काय करावं लागते. बघा, आई वडिलाचा उपकार फेडावा असं वाटत असेल तुम्हाला तर असं पुराणात सांगितलेलं आहे. आपल्या अंगाचं कातोड काढून आई वडिलांच्या पायाला चप्पल बूट शिवलं तर सुद्धा त्यांचे उपकार भेटत नाही. एवढे आई वडिलांचे उपकार असतात. तर काय फेडू शकतात. बघा, रक्ताचं दूध करून आईनं आपल्याला पाजवते आणि आपल्याला मोठं करते. अंगाचे हाड झिजवून आपल्या बापाने आपल्याला मोठं करतात. त्यांचे एवढे उपकार जगात कोणीच नाही. बघा, असं पुराणात सांगितलेलं आहे. देवाची सेवा केल्यानंतर देव भेटल याची गॅरंटी नाही,
पण मायबापाची सेवा केल्यानंतर देव घरी येऊन पाणी भरतो, एवढं या पुराणात सांगितले. माझ्या म्हणतो नाही बघा, पंढरपूरचा पांडुरंग वैकुंठाहून आला, कोणासाठी आला? पुंडलिकरायासाठी. बरोबर आहे. पुंडलिकरायांनी काय देवाला बोलवत का? नाही. मायबापाची सेवा चालू आहे. मायबापाची सेवा करत असताना त्या सेवेचं पुण्य देवाच्या डोक्यावर जड झालं, वैकुंठाहून परत आलं. हे पुंडलिका, अरे मी आलो, माझ्याकडे बघ. सांगितलं, कोण तुम्ही? अरे मी देव आहे, देव. पुंडलिकरायांनी सांगितलं, तुम्ही देव असाल पण तुम्हाला काही काम नसेल, पण मी कामामध्ये आहे. अरे असं कोणतं काम करतोस? मायबापाची सेवा करतो, आणि मायबापाची सेवा सोडून मी तुझ्याकडे येत नाही. अरे माझ्यासाठी 60,000 वर्ष तप करतात येड्या, त्यांच्या स्वप्नात मी जात नाही रे. पण तुला भेटायला आलो का? तू मायबापाची सेवा केल्यामुळे मी भेटायला आलो. सांगितलं, देवा बरोबर आहे, तुम्हाला काम नाही, तुम्ही भेटायला आलो, पण मी कामात आहे, आई बाबाला सोडून येत नाही. सांगितलं, बाबा सोयरा म्हणून जर घरी आला तर बसा तर म्हणतात, मी वैकुंठाहून आलो. देव अनंत ब्रह्मांडाचा नाही की स्वयंपाक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, करणारा, देणारा, घेणारा, असं मी देव आहे का? माझ्याशिवाय काय चालत नाही. मी चालविला सूर्य चाले, मी बोलविला वेद बोले, मी हलविला प्राणू आले. बघा एवढंच नाही, माझ्याशिवाय काही चालत नाही, एवढा मोठा मी देव आहे. तरी सुद्धा हो देवा, आता तुम्ही मोठेपणानं आलात, पण तुम्हाला जा म्हणत नाही, तुम्हाला बसा म्हणून एक आसन देतो. वीट होतं, वीट 9 इंच लांबी, 4 इंच रुंदी, असं जवळ होतं. ते पेपर बसा याच्यावर म्हणतो. आता देवाने मान ठेवला बरं का, त्याच्यावर बसून बघितलं, बसताच येईना. देवाने त्याच विटेवर उभा टाकला. बघा, ज्यानं मायबापाची सेवा केली त्याच्या शब्दाला मान देऊन 28 युगापासून उभा टाकलेले म्हणून मायबापाची सेवा करणार. नंतर मला बी आनंद वाटते, तुझी हवा मायबापाचं भार आपल्यावर उपकार असते. मी कधीही कीर्तनात सांगत असतो, 1,00,000 प्रदक्षिणा काशीला जाऊन टाकलं तर तेवढंच पुण्य. 3 प्रदक्षिणा परतवीला घातलं तर तेवढंच पुण्य. आणि एकदा मायबापाचं दर्शन घेतलं तेवढंच पुण्य. मायबापाचं उपकार विसरू नका. चला, एक झालं मायबापाचं उपकार आहे, आणि दुसरं देवाचं उपकार आहे. देवाने आपल्याला काय दिलं म्हणून देवाचं उपकार आपण मानावं. मायबापाने जन्म दिलं, देवाने हा सुंदर नरदेह दिला. दिला का नाही? नरदेह आपल्याला भेटू शकते का? भेटू शकत नाही. आपलं प्रारब्ध चांगलं आहे, आपलं कुठलं तर बघा नरदेह भेटतच नाही, दुर्लभ आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात, नरदेह दुर्लभ जाणारे नर. दिलेले किती सुंदर मॉडेल दिलेले, याचा आपण कधीच विचार केलो नाही. केलो का? बघा ना किती सुंदर आहे. तुम्हाला एक मी बक्षीस देतो, 11,000 रुपये देतो. मला चांगलं बघा, आणि पुढच्या वर्षापर्यंत माझ्यावर एक माणूस आणून मला दाखवा.
आणि माझ्याकडून किती म्हणजे तेवढे पैसे घ्या, भेटल का भेटत नाही, कसं तयार केलं असेल म्हणाला होतं. काहीतरी आपण विचार केला का? कानाच्या ठिकाणी कान, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, नाकाच्या ठिकाणी नाक, पोटाच्या ठिकाणी पोट, हाताच्या ठिकाणी हात, सगळं जिथं तिथं आहे, पण माणूस माणसाप्रमाणे दिसत नाही. बदल काहीच नाही. बघा, रंग एकावनी नाही, रूप एकावनी नाही, आवाज एकावनी नाही, त्याचा चेहरा एकावनी नाही, त्याचा बांधा एकावनी नाही. कसं बदल केला असेल? कुठंपर्यंत जा जगामध्ये. आपल्याकडे चांगलं बघा आणि आपल्यावरी माणूस कुठं दिसते का बघा. दिसत किती उपकार देवाचे सांगा. मी कधी सांगत असतो, ऐकायचं मशीन कानात राहते, बाहेर राहत नाही, तरी पडदे देवाने दिले. कस का दिले? कस का दिले? एका योगाचे लोक टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, याची दृष्टी कमी होते, याला चष्मा लागते, चष्माचे दांडे कुठं आहे का अडकाव म्हणून हे दिले अडकायला. आणि हे पडदे देत नसलं तर याच्यात खुट्ट्या मारावं लागतो, अडकावं लागतं. बघा नाही किती देवाचे उपकार. कधी विचार केला का? मी कधी सांगत असतो, हे वरचं मॉडेल दिसणारा दिलंय, न दिसणारे. एक जीव, दोन बायका, वृत्ती नावाची निवृत्ती नावाची. एका बायकोला 8 लेकरं, एका बायकोला 12, 12 ने 8 20, 20 आणि 2 बायका 22, एक जीव 23, 4 वाण्या, 4 मगत्या, 72,000 नाड्या, 8 कोटी रोग, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचपराग, 36 तत्व. काय काय बघा, आपल्या अंगावर 350 कोटी केस असतात. 350 कोटीच्या केसाच्या खाली छिद्र असतात. काय ताकद असेल बघा. आपल्याला छिद्र बी आहे का, पण मध्ये बसलेलं वार बाहेर जाते, मध्ये जाते बरं का. आणि याच्यातलं देव निघून गेला तर याला उचलावं लागतं. किती आहे, किती जरी देवाचा आपण जर चर्चा केलं कमी आहे, त्याचे उपकार सांगता येत नाही. चला, एक उपकार आई बापाचा आहे, आणि दुसरं उपकार देवाचं आहे, आणि तिसरं उपकार साधू संतांचे. पण साधू संतांनी काय उपकार केले तर महाराज सांगतात, अरे बाबा, देवापेक्षा माईबापापेक्षा साधू संतांनी उपकार केले. एका ठिकाणी महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी केले उपकार सांगून काय बाप न करी आईशी माय.
मायबापांनी तेवढं उपकार केलं नाही, देवाने तेवढं उपकार केलं नाही, साधू संतांनी त्याच्यापेक्षा जास्त उपकार केले. म्हणून ज्याने उपकार करतात त्यांना विसरून जाऊ नका. कारण ज्यांनी उपकाराला विसरून जातात त्यांच्या एवढं पापी जगातच कोणी नाही असं पुराणामध्ये सांगितलं. किती किती पाप लागतो त्यांना, उपकाराला विसरतात किती पाप लागतो पुराणामध्ये ग्रंथात सांगितलेलं. ग्रंथामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे बाबा, ज्याने उपकाराला विसरून जातात त्यांच्या एवढं पापी जगात कोणीच नाही. महाभारत काढून बघा, तुम्हाला कळून जाईल. बघा, एक गौतम नावाचा ग्रस्ती एक माणूस निघाला. जात असताना उन्हाळा दिवस आहे, अरण्य लागलं. अरण्य लागल्यानंतर एका झाडाखाली ऊन लागतंय म्हणून बसला. ऊन लागतंय म्हणून बसला. बसल्याच्या नंतर त्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला फार आनंद वाटतो. सुस्ती आरती आडवं पडलं आणि त्याला झोप लागली. झोप लागल्याबरोबर लगेच असणारा त्याच्या तोंडावर ऊन यायला लागलं आणि त्या झाडावर एक राजहंस नावाचा पक्षी बसलेला आहे. त्या पक्ष्याने बघितल्याच्या नंतर अरे हा व्यक्ती माझ्या घरी आलेला आहे आणि त्याच्या तोंडावर ऊन येतंय, मग एक काम करावं, आपण त्याच्या तोंडाला ऊनच लागू नये म्हणून आपण एक काहीतरी करावं. त्या पक्ष्याने दोन्ही पंख असं आडवं धरलं. दोन्ही पंख आडवं धरल्याच्या नंतर त्याला ऊन लागलं नाही, चांगला झोपला आणि झोप झाल्यानंतर उठून बसला. उठून बसल्यानंतर पक्ष्याने पुढे आलं, म्हणायला लागलं बाबा झाली का झोप? त्याला भीती वाटली. पक्षी बोलायला लागला माणसाप्रमाणे. का असं विचारलं, तुम्ही का बोलता? सांगितलं मी साधा सुद्धा पक्षी नाही, माझं नाव राजहंस पक्षी आहे. मी दररोज सकाळी उठावं, स्नान संध्या करावं आणि इथून उडत ब्रह्मलोकापर्यंत जातो, ब्रह्मदेवाकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करतो आणि नगरामध्ये असणाऱ्याला मी ज्ञान सांगतो. एवढी ताकद माझ्याकडे आहे म्हणून मी माणसाप्रमाणे बोलतो. येऊ नका, मी आहे. झोप झाली का? हो म्हणलं, झोप झाली. भूक लागली का तुम्हाला? लागली. एक काम करा, मी फळ आणून देतो. त्या पक्ष्याने एक 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 फळ आणून दिलं. फळ खाल्ला. ताण लागली का बाबा? हो म्हणलं लागले. चला पाणी दाखवतो. पाणी दाखवले, पाणी दिले. बाबा आता रात्र झालेलं, इथून जाऊ नका तुम्ही. कस का? काय नाही, मला इथून जर केलात तुम्ही, हिंसक प्राणी पक्षी येतात, तुम्हाला खाऊन टाकतात, मारून टाकतात. माझ्याकडे एवढी ताकद आहे, माझं घर एक झाड आहे, झाडाखाली बसा तुम्ही. मग मी त्याला असं एक रिंगण ओढतो आणि त्याच्यात बसल्यानंतर एक सुद्धा येणार नाही, एवढी ताकद माझ्याकडे. बरं. आणि रात्री जर ताण लागली तर कसं करता बाबा? पाणी प्यायला इथं येतो ना नदीकडे. नाही मला येऊ नका, प्राणी पक्षी खाऊन टाकतात. एक काम करा, 2-4 पानं आणून दिलं, याचं धुरण तयार करा. केले. याच्यात पाणी या. घेतलं त्या माणसाने. पाणी घेऊन त्या झाडाखाली गेले. ठेवा इथं आणि झोपा. आणि झोपेतून उठलं, ताण लागली तर हेच पाणी पिया. झोपेतून उठलं की तेच पाणी पिया. हो. त्या माणसाने झोपला. झोपल्याच्या नंतर फार आनंद वाटलं. सकाळी उठला. उठल्याच्या नंतर पक्ष्याने जवळ आलं, हात जोडला. सांगायला लागलेलं आहे, काय पाहिजे बाबा? अजून एक 2-4 दिवस राहावा. अजून एक 2-4 दिवस तुम्ही इथंच राहावा. पक्ष्याने म्हणलं. आणि त्या माणसाने म्हणायला लागला, राहायला काही हरकत नाही, पण मला फार लांब जायचं आहे, त्याच्यासाठी राहणं होत नाही. बाबा
काही माझ्याकडून कमी पडलं का? सेवा घडली का चांगली? हो म्हणलं घडली. बरं आहे, चांगलं आहे. बाबा हे झाड माझं घर आहे आणि इथून जाता येता माझ्या घरी या, मला सेवा घडू द्या. बघा पक्ष्याने किती उपकार केलं माणसावर, केला का नाही? पण त्या माणसाने विचार केला, बाबा अरण्याच्या पलीकडे जायला तुम्ही 2-4 दिवस लागतात, तुम्हाला लागतात, मग काय खाता तुम्ही? काहीतरी मिळालं तर खातो. मी आणून देतो. पक्ष्याने गोड गोड फळ आणून दिलं, एवढं ढिगाला, हे बांधून घ्या आणि गोड फळ आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही, आणि भूक लागली तरी खात जावा. बघा पक्षी माणसावर किती उपकार केला. पण माणसाने काय केला, अरे अरण्याच्या पलीकडे जायला 2-4 दिवस लागतात, 2-4 दिवस हे राहतात का फळ? सांग नाही. आणि 2-4 दिवस फळ नासून जातात. मग कसं करायचं? पक्ष्याला बोलून घेतलं. पक्षी दादा लवकर जवळ येता का? पक्ष्याला वाटलं काही कामच आहे, पुढे आलं. सांगा की बाबा काय काम आहे? अजून थोडं जवळ या. जवळ आलं. या दुष्ट माणसाने त्या पक्ष्याचे दोन्ही पंखही तोडून टाकले, दोन्ही पाय तोडून टाकला आणि मुंडकं तोडून टाकला आणि त्या पक्ष्याला बारीक 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 तुकडे केला आणि त्याला शिजवला आणि हेच खात जाता येते. बघा आता माणूस चांगला का पक्षी चांगला? बघा पक्षी एवढा उपकार केला, त्याला मरूच देऊ नये, पण माणसाने किती बैमान झालं. ऐका उपकाराची जाणीव. म्हणून एका माणसानं देवाला भांडायला गेला. हे देवा, देवाने म्हणलं काय झालं? अरे हे निर्माण करणारं कोण आहे? देवाने म्हणलं मी निर्माण केलं. काय रे बाबा काय चुकलं का? देवा अरे सगळ्याला निर्माण केलेलं बरं झालं, पण माणसाच्या जातीला निर्माण करून फार वाईट झालं. मला कसं का? काही बदललं नाही, पण माणूस बदलायला गेलेला आहे. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया. अरे रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे साधु संत को कोई नहीं माने. दुनिया बेईमान निघाली. बघा ते माणसाने पक्षाला घेतला, गेला निघून. त्या नगरामध्ये असणाऱ्या राजाला कळालं माझा गुरु आला नाही. गुरु कोण होता? पक्षी होता. बघितलं, शिपायला पाठवलेला जाऊन बघून आल्या माझा गुरु का आला नाही. जाऊन येऊन बघतात तर मुंडकं, दोन्ही पाय, दोन्ही पंख दिसते. त्या शिपाईनं राजाला नेऊन दाखवलं. राजा अंबरटा फोडून रडला. अरे माझा गुरु हा पक्षी सगळ्यावर उपकार करणार आहे, त्याला आज कोण घात केलं? जाऊन धरून आणा. त्या माणसाला धरून आणलं आणि विचारलं, का रे बाबा का मारलास तू?
सांगितलं बुद्धिभ्रष्ट झालते, बुद्धिभ्रष्ट झालते. अरे तुला काय नुकसान केलं रे माझ्या गुरुनं? काहीच नाही, माझ्या नुकसान केलं पण मला जाणीवच राहिली. असं आहे का? त्याला सुळावर द्या. त्याने सुळावर त्याच्या शरीराला जाग लावले नाही. पक्षाला जसं त्यानं केलं तसं त्याच्या शरीराला बारीक तुकडे केले आणि त्या राजानं त्या माणसाच्या शरीराचे तुकडे करून गावच्या बाहेर फेकून दिलं. प्राणी पक्षी खाऊन टाकतील म्हणून 2 दिवसाला वास सुटला. शिपाईने येऊन म्हणतात वास सुटलेले. जाऊन बघा रे कशाचा वास आहे? माणसाचा वास आहे. सांगितलं शिपाईनं, राजा ज्या माणसाला आपण मारून फेकून दिले नाही त्याचा वास सुटलेला आहे. अरे त्याला कोण खाल्ले नाहीत का? नाही. कोण नाहीत का? सगळे बसून आहेत म्हणे. कोण कोण? कावळे बसून आहेत, गिधडं बसून आहेत, कोल्हे बसून आहेत, लांडगे बसून आहेत, कुत्रे बसून आहेत, बघत बसलेत पण खायला तयार नाही. अरे या नगरामध्ये असणारे राक्षस नरभक्ष करणारे त्याला बोलून आणा. गेले. नर माणसाला खाणारे राक्षस होते नाही ते त्यांना बोलून आणले. त्यांना सांगितलं तुम्हाला पार्टी आहे रे बाबा. कशाची पार्टी? माणसाची पार्टी. त्याला आनंद वाटला माणसाला खाणाऱ्यांनी आम्हाला माणसाची पार्टी मिळाली. जा बरं नगराच्या बाहेर एका माणसाला आम्ही बारीक बारीक तुकडे करून फेकलेले, जा खाऊन टाका. ते राक्षस पळत गेले. बघितले पुन्हा परत आले. राजा आमचे शत्रू वस्तू नाही तिथं. कोण आहे? गिधडं, लांडगे, कोल्हे, कावळे, कुत्रे हे सगळेच बसून आहेत. कोणी खायला नाही, बघत बसले. आम्हाला शंका आहे शरीर कोणाचं आहे सांगा. राजाने म्हणलं उपकार करणाऱ्यावर बैमान होऊन अपकार करणाऱ्याचं शरीर आहे. राक्षसाने सांगितलं महिनाभर उपाशी राहता पण अशा पापी माणसाचं शरीर आम्ही सुद्धा खात नाही. उपकार केल्याच्या नंतर आपण जर विसरून गेलो तर आपल्याला कावळा सुद्धा शिवत नाही बघा. म्हणून उपकार करणाऱ्याला विसरू नका. बघा आज या परिवारानं देवाचंही जाणीव ठेवलेलं आहे आणि साधू संतांचं जाणीव ठेवलेलं आहे आणि राजांचंही जाणीव ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्यावर उपकार केले, देवाने उपकार केले. बघा तुकोबारायांनी गाथा दिला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली, विठोबारायानं प्रेम दिलं, आमच्या राजानं स्वराज्य आपल्या निर्माण केलेले. म्हणून त्यांचं उपकार जाणीव ठेवले या परिवारानं. बरेच ठिकाणी देवाच्या समोर सप्त आहे. लोक म्हणतात महाराज शिवाजी महाराजांचं तुम्ही कीर्तनामध्ये गुणगान गाता, लई नाव घेता, जय जयकार करता, शिवाजी महाराज का देव होते का असं बरेच लोक म्हणतात. मी म्हणलो येड्या ते देव होते आम्हाला माहिती नसेल बाबा, पण त्या राजामुळे असणार आमचा देवळामध्ये सुरक्षित आहे म्हणून त्यांचं जय जयकार करतात. आज छत्रपती शिवाजी महाराज नव्हते नसले तर माय तुम्हाला असं पदर घेऊन कुंकू लावता येत नव्हतं. आपल्याला जर कीर्तन करायचं तर अगोदर त्यांच्याकडून जाणीव घ्यावं लागतं. त्यांनी जर करा म्हणले तर करावं लागतं. तर किती उपकार आहे राजांची आज आपल्यावर. उपकार सांगताच येत नाही म्हणून या परिवारानं विसरले नाही, उपकाराची जाणीव ठेवले म्हणून त्यांच्या जयंती निमित्ताने अखंडारे नाम सप्त आहे. तसं तुकोबाराय म्हणतात साधू संतांचा माझ्यावर उपकार आहे. लोकांनी म्हणलं किती उपकार आहे काय सांगू बाबा. अभंगाचं पहिलं Thank you.
सावकार मी काय सांगू, सांगता येत नाही माझ्यावर एवढं उपकार आहे साधू संतांचं. बघा उपकार, उपकार म्हणजे काय, उपकार म्हणजे काय, उपकार म्हणजे मराठी व्याकरणामधून त्याला फोड करावं लागते. उप अधिक कार. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे त्याला उपकार म्हणतात. त्याचा थोडा आवाज कमी करा, शिटी मारायला. जवळ करणे म्हणजे उपकार आहे. उपकार म्हणजे जवळ करणे बरं का. कशाच्या जवळ करणे, देवाच्या जवळ केलं तरी उपकार आहे साधू, आणि संसाराच्या जवळ केलं तरी उपकार आहे. लोक म्हणतात अरे सोन्यावानी बायको, सोन्यावानी लेकरं, शेत आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं चांगलं आहे, कुठेही फिरतूस आणि कुठेही लोटूस बरं नसते रे, संसाराला धरून राहा हे म्हणणं संसाराच्या जवळ करणं हे उपकारच आहे. चल पंढरपूरला, गळ्यामध्ये गळ्यामध्ये माळ घाल, पंढरपूरची वारी कर, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घे, हे सुद्धा देवाच्या जवळ करणं यालाही उपकारच म्हणतात. बरं उपकाराचे प्रकार आहेत का, दोन आहेत. एक खरा उपकार आणि एक खोटा उपकार. खरा म्हणजे कोणता आणि खोटा म्हणजे कोणता, संसाराविषयी खोटा उपकार आहे. कस का, संसारच खोटा आहे ते, लटिका व्यवहार सर्व हा संसार माया हे संसारच खोट आहे, आणि संसारातलं उपकार कसं खरं राहणार. उदाहरण द्यायचं असेल तर एक माणूस, एक आंधळा सिनेमेच्या टाकी पुढे भीक मागायला बसला, आणि एका चौकारानं जाता जाता 1 रुपयाचं बंदा त्याच्या कटोरीमध्ये टाकलं, निघून गेलं. त्यानं बघितलं, पळतच गेलं त्याच्याकडं, पळत गेलं की त्याच्या हाताला घाललं. सावकार त्यांना काय झालं, तुमच्या घरी आणतो का, नाही. तुम्हाला वैयक्तिक मागलो का, नाही. मग तुम्हाला द्यायचं नसलं तर द्यायचं होतं, पण खोटा रुपये का देता तुम्ही. बरोबर आहे, मी खोटा दिलो बरोबर आहे, पण तुला कसं कळालं, मला मी बघितलं. अरे तुला कसं दिसलं, कसं काय दिसत नाही, तू तर आंधळा आहेस की. त्यानं मला, तुम्हाला कोण म्हणलं मी आंधळा आहे म्हणून. आंधळ्याच्या जागेवर बसला भीक मागत नाही सावकार, इतकं आंधळ पिक्चर बघायला गेले पण मी त्याच्या जागेवर बसलो. म्हणजे तू लगेच क्या गुन्हा बघा ना. पैसा खोटा, ज्यानं जागा दिलं त्यानंही खोटा, देणारा खोटा, घेणारा खोटा, दान खोट, म्हणजे सगळंच खोट. म्हणून संसाराविषयी करणार उपकार सुद्धा खोटा आहे. दुसरं उदाहरण आहे, एकाने एसटीत बसला आणि जाता जाता असणार पेपरवाला पोर झाला, पेपर घ्या पेपर घ्या पेपर घ्या. त्यानं मला केवढ्याला, 5 रुपयाला, 1 रुपयाला दे. त्यानं मला दे ना. त्यानं म्हणता बरं 5 तर 5 रुपये दिला. त्यानं पेपर घेतला, गाडी पुढे सरकली, त्यानं हसायला लागला. लोक म्हणले काय झालं काय झालं, येण्याला 3 रुपयाला पेपर दे म्हणून केलं नाही. 5 रुपयाला गेले की 5 रुपयाला त्यानं दिलंय, पण 3 खोटे रुपये दिलं, 2च खरं दिलं, म्हणजे 1 रुपये फायदा मला झाला. हुशार आहे बाबा. थोडं पुढे गेले की असं मोठ्यानं हसायला लागला. लोक म्हणजे आता काय झालं, त्याने मी कालच पेपर दिले. म्हणजे देणारा खोटा, घेणारा खोटा, पेपर बी खोटा. तसं संसाराविषयी उपकार खोट. तिसरं उदाहरण असं, एक संन्यासी महात्मा होता, आणि संन्यासी महात्म्याकडे असणार हजारो शिष्य मंडळी होते. दररोज एकटा येऊन मधुकरी मागावं, मधुकरी मागण्यासाठी यावं. त्यानं गावात आला, मधुकरी मागितलं, आणि जाता जाता हनुमंतरायचं दर्शन घेतलं, आणि तिथे एक वराड आलं. वराड आल्याच्या नंतर बघितलं, त्याला माहित नाही संन्यासी पोरगुला, तर त्याला काय माहित आहे ते वराड. घोडा दिसतो, घोड्यावर नवरदेव दिसलं, त्याला फेटा बांधलेला, त्याला तुरा, गळ्यामध्ये माळी, ते हे नाचत असतात. त्याला म्हणला, त्याला विचारलं ती कोण आहे बाबा. त्यानं म्हणला नवरदेव आहे. आम्हाला एकच देव माहित आहे मंदिरात, तर हे कधी होती बाबा. त्यानं म्हणला जन्मातून एकदा सगळ्याला देव होता येते. त्यानं म्हणला मी झालं असलं तर बरं होतं. गेला आपल्या गुरुजीकडे गेला, गुरुजी काय झालं, मला लग्न करून घ्यायचं का.
एकदा संन्यास घेतला तर संसार करता येत नाही बस तिकडे त्याला शिवाय बघते बसला त्यानं म्हणला उभं तर आलतो इकडं मी बी नवरदेव होत होतो मी बी घोड्यावर बसत होतो माझं बी लग्न होत होतं माझ्याही समोर सगळे नाचत होते असं त्यानं विचार करत आणि तिथं हिर होती हिर त्या आश्रमामध्ये आणि हिरीला वट्टा होता त्या वट्ट्यावर बसला आडवं पडलं त्याला झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला सोयरे बघायला आले आणि ते मुलगी पसंत आहे का रे हो म्हणलं पसंत आहे काढली गेट काढले लग्नाची तारीख निघाली पत्रिका निघाली लग्नाचं दिवस आलं यानं घोड्यावर बसला यानं मी थोडा फेटा गळ्यामध्ये माळे बँड बाजा डीजी वाजले पोरं सगळे नाचू लागले यानं म्हणला मला गुरुजी नको म्हणले पण मी ऐकलो नाही मी सुद्धा नवरदेव झालंय का हा तुम्ही स्वप्नात राहू नका झालं गेलं स्वप्नात झालं की लग्न झालं 2 वर्षाला एक मुलगी झाली 2 वर्षाला पुन्हा एक मुलगा झाला एक बंगला बांधला बंगल्यामध्ये राहायला लागला एक दिवस जेवण केला आणि जाऊन पलंगावर झोपला बायको काम करून आली आणि म्हणायला लागली आजी सुनते हो क्या हो गया है अपना बच्चा आ गया है मेरे को सोने को जगह नहीं उधर उधर सरको म्हणजे सपनातली बायको म्हणजे यानं घर सरकल आजी सुनते हो अपनी बच्ची आ गई है सोने को जगह नहीं उधर उधर सरको अजून थोडं सरकल आजी सुनते हो मेरे को जगह नहीं उधर उधर सरको म्हणजे त्यानं समजून सरका गेलं तण मध्ये पडलं कशात पडलं हिरीत पडलं गुरुजीनं सगळे आले जोरात टाकले त्याला बाहेर काढले काय रे तुला लग्न नको म्हणलं तर हिरीमध्ये जीव देतोस त्याला म्हणला आम्ही काढले की आता मला ढकलून दिलेत म्हणलं कोण ढकलले ती बसून ढकललेत मला एक बायको असं का हो म्हणला लग्न कधी झालं मला स्वप्नामध्ये येड्या विचार कर स्वप्नाची बायको हिरीमध्ये ढकलते खरी कसं करते तिला म्हणला कंबरच बोलले आता करून घेणार आहे विचार कर बघा कसं स्वप्नातलं सगळं खोटं लागते तसं संसारातलं उपकार सगळं खोटं आहे आणि 3रं वाक्य असं उपकार केल्यानंतर फायदा आहे का उपकार केल्यानंतर काहीतरी आपल्याला फळ मिळते का तर उपकार हे वाच नाही उपकाराला फळाची प्राप्ती आहे काय संसाराविषयी उपकार केलं तरी त्याचं फळ आहे आणि संसाराविषयी उपकार केलं तरी फळ आहे संसाराविषयी उपकार केलं तर काय फळ आहे असं म्हणतात संसाराविषयी ज्याने उपकार करतात चंद्र सूर्य असे बरेच त्यांचं नाव आपण असतो ते म्हणजे आपण जयंती करतात त्यांचं नाव त्यांनी आपल्याला एवढं मोठं उपकार केलेले आज आपण आनंदामध्ये आपलं हे हिंदू धर्म टिकायला लागलं हिंदू धर्म म्हणून आपण सांगून घेता कपडाला कंद लावता गळ्यामध्ये माळी घालता वाणी करता नाच उड्या मारत भजन करता हे देवाचा उपकार नाही आपल्या राजाचा उपकार किती उपकार आहे किती त्यांनी उपकार केले शत्रूला सुद्धा बघा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवलेत ना त्यावेळेस शत्रू असणारा सुद्धा देवाला पाया पडतो म्हणतो हे देवा हे अल्लाह अरे बाबा आमच्या या देशामध्ये एक हिंदू धर्माचा सच्च असणारा आणि आपल्या आई बहिणी बघणारा असला व्यक्ती तुझ्या दरबारात आलेला आहे तुला एक माझ्याकडून विनंती आहे देवा तुझे दार उघडून ठेवू आणि आल्याबरोबर त्याला गळ्याला टाकून घे शत्रू सुद्धा म्हणलेलं महाराजांविषयी एवढं प्रेम आहे आणि एवढं असणारं त्यांनी उपकार केलेले म्हणून संसाराविषयी उपकार केल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचं नाव अमर असतो आणि परमार्थाविषयी जर उपकार केला तर त्यांना देवाची प्राप्ती आहे बघा जीवानं रडत असताना तुकोबरा विचारलं का रडता काय नाही म्हणलं मला देव भेटावं तुझं बाबा हे देव तरी सुंदर उपाय एक उपाय सांगतो मी काय करायचं भावे गावे गीत शुद्ध करून चित्त
शुद्ध करून तू जर भावनेनं गाणं म्हणलास ना तुला देवाची प्राप्ती आहे. त्यानं म्हणला चित्त शुद्ध होत नाही दुसरं सांगा महाराज. त्याला म्हणला दुसरं सांगतो अनेकाचे काने कोण दोष म्हणाने तुझं भाव आहे देव. लोकांची निंदा करू नको. लोक निंदा करत असताना ऐकू नको. सगळं जमते एवढं जमणं आपल्याला. आपल्या तोंडाला काही बोला वाटते आणि कानाला काही ऐकावं वाटते बरं का. त्यानं म्हणला महाराज काय सांगावं म्हणलं उगं निंदा ऐकूच येते. बरं दुसरं सांगा. बरं दुसरं मस्तक ठेवणा करी संतांच्या चरणा चालू संतांच्या पाय डोकं ठेवा तुम्हाला देवाची प्राप्ती आहे. देव भेट. त्यांनी म्हणले पाया पडायला तयार आहे साधू संत महात्मे आम्हाला कळत नाही. दुसरं सांगा. तुकोबर आहे म्हणले वेचिचे वचन घेणे आहे समाधान. बोलत असताना दुसऱ्याचं मन दुखावं असं कधीच बोलू नका तुम्हाला देव भेटल. सोपं आहे का नाही. देव भेटण्याचं साधन का 60 वर्ष तप करायचं नाही 12 वर्ष उपाशी राहायचं नाही कोणतं साधना करायची गरज नाही. पण लोकांचं मन दुखल असं बोलूच नका देव घरी येऊन भेटल. पण त्यानं म्हणला महाराज जीबीला वाकडं बोलायची सवय आहे दुसरं सांगा. तुकोबर आहे म्हणजे तू घरी जा आता. तू ऐकून ह्याच्या लायकीचा नाही. नाही महाराज एक शेवटचं सांगा. तुकोबर आहे म्हणजे बाबा तुका म्हणे फार थोडा तरी आपल्याला एवढंच ऐकायचं होतं. जास्त नसेल तर थोडा का वेळा उपकार कर तुला देव घरी येऊन भेटल. परमार्थाविषयी उपकार केल्यानंतर देवाची प्राप्ती. संसाराविषयी उपकार केल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत नाव आम्हाला असतो. आणि ज्यांनी उपकारच करत नाही त्यांनी जगामध्ये जगूच नाही. काही लोक बघा महाभारत काढून बघा ज्यांनी जगात उपकार करत नाही त्यांची जिंदगी गवताच्या काडीपेक्षा नीच आहे. मी सांगत नाही बघ महाभारत सांगते का गवताची काडी 2 उपकार करते. एक जनावराला भूक लागलं तर पोट भरवते आणि रणांगणामध्ये कोणी जर मरत असलं तर जीव वाचवते. बघा अगोदर युद्ध करत असताना रणांगणाच्या बाहेरून गवताची बंदी रचून ठेवायची आणि ज्या वेळेस ज्यांचं सैन्य गेलं ज्या वेळेस ज्यांचं सैन्य पळून गेलं आता एकटा राजा उरलेला आहे तो मरणार त्याने एक काम करावं मागे जायचं गवताची काडी घेऊन दातामध्ये धरायचं 2 हात वर करायचं. असं केलं तर पुढचा योद्धा म्हणतो अरे त्यानं आपल्याला शरण आलेलं आहे कोणी हात वर केलेले त्याच्या दातामध्ये गवताची काडी आहे त्याला मारू नका जीवदान देऊन टाका. बघा रणांगणामध्ये मरणाऱ्याला गवताची काडी जीवदान देते आणि जनावराला पोट भरल्यानंतर पोट भरवते. 2 उपकार गवताची काडी करते. माणसाच्या जन्माला येऊन जर उपकार करत नसेल तर आपल्यापेक्षा गवताची काडी बरी. बरेच लोक उपकार करणार बरं का. मातीला येतं 1 रुपयाचं बंधन येणार टाकलेलं जमा करून घरी आणतात. आता या परिवारानं एवढं खर्च करतात काय त्याला भेटलंय देव जाणे काय भगवंताचं त्यांना प्रेम आहे सांगता येत नाही. एकट्याने करणं लय अवघड आहे. आता हे टाळकरी येणं तो आता रात्री तर गुरुवर्य औषेकर बाबांचे कीर्तन कशी मोठी महात्म्य घरी येणं. अहो 2-2 वर्षापासून लाईन लागत तर तारीख भेटत नाही त्यांची. 2-2 वर्षापासून तर त्यांनी आपल्या आणि ज्या लहानशा घरामध्ये एवढ्या लहानशा सप्त्यामध्ये त्यांनी येऊन कीर्तन करणं प्रवचन करणं साधारण नाही बरं का. काहीतरी आपल्या घरचं लय मोठं पुण्य आहे म्हणून असे महात्मे येऊ शकतात. कधीच असणारे उपकार करणारे काही बरेच लोक आहेत. बघा सप्ताह गावामध्ये असलं तर त्यांनी खायला येतात पण देवाला येईना. बायको म्हणजे नवऱ्याला काय हो एवढा मोठा सप्ताह झाला 1 रुपये तुम्ही गेलो नाही. कीर्तन ऐकायला गेलो जुन्या शब्द सोडून नवीन घरून तिथून घेऊन आलो असं धंदा तुमचा. काहीतरी आपण काय तुला काय माहित आहे आपण काही नाही म्हणला आपला धंदा नाही ते जाऊ द्या. बायको म्हणजे सप्ताह झाले की पित्राचा महिना असतो. पित्राचा महिना करते वडिलांच्या नावावर ही सवाशिनी वाढावं लागते. वाटतात का तुमच्याकडे. हा तसं बायको म्हणजे या निमित्ताने उगाच जेव वाढावच्या लोकाला जेवढं तेवढंच पुण्य आमच्या पदरात पडते.
नवऱ्याला म्हणते पित्राचा महिना आला बघा. त्यानं म्हणलं ते कसं राहते, काय नाही म्हणलं पित्राचा महिना म्हणजे मायबापाच्या नावाने ईर्षावाशी जेवाय वाढावं लागते. कस का काय नाही म्हणलं माईच्या नावानं 5 सवाशिनीला आणि बापाच्या नावानं त्यांच्या नवऱ्याला हिरांना 5-10 जणाला जेवणावं. त्यांनी जेवलं तर तुमच्या मायबापाचं पोट भरते. त्यानं म्हणला तू सवाशी नाही मी हिरा, तू मला गंधलाव मी तुला गोकुलावतो, तू मला 5 वेळा जेवाय वाढ मी तुला वाढतो, तू माझ्या पाया पण मी तुझ्या पडतो. कशी कोणा जातीचं आहे अजून मला कळालं नाही ना. बायको म्हणे तसं जमणार जाऊन बोलून आणतो. माझ्या घरासमोर पुत्र येणार म्हणलं माणसं कसं जेव्हा येतात बघतो. गेला 5 सवाशी बाईला सांगितलं माय आमच्याकडे जेव्हा या. तुम्ही म्हणजे कोणाच्या घरी, आमच्या घरी. कस का हो ईर्षावाशी. नवऱ्याला विचारल्या का नाही मी सांगलो घ्या 5 सवाशी आणि 5 ईर. त्याची नवरी निघाली. एकाने विचार कराले, एकाला एक म्हणाले अरे कसं करू रे बाबा. त्यानं म्हणला त्यानं उष्ट हातानं कावळा मारणार. त्यानं आपल्याला कसं जेव वाढते. गप्प सरळ बायकोचं सगळं ऐकतात. त्यानं ऐकलं असं चल बायको सांगितलं चल नगरे बाबा चल उभं चल. आले की त्यानं नव्हता कसले पंक्तीला. आता पित्राचं जेवण म्हणलं तर पहिला पुरणपोळी, तूप राहते, 4 प्रकारचं भात, 3 प्रकारचं वरण, वांग्याची भाजी, आलूची भाजी, पालकची भाजी, मेथीची भाजी, गोबीची भाजी, भजी राहतात, कुरकुरे राहतात, पापड राहतात, मिरच्या राहतात. उगं तोडायला का पाणी आलं त्याच्यामध्ये राहतात. पण मी सांगणार उगं तुम्ही जी भाजी खाली असतो सगळंच होतं. लगेच असणार बसा म्हणजे बसले. बसल्यानंतर एकाने एकाला म्हणते येईल बघ ना तू नग 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 म्हणला एवढं खायला भेटतो का आपणाला. त्यांना म्हणते का बस अजून खायचं कोणा भरवसा नाही. मला एवढा भेटत मला भरवसा नाही. आणि तेवढ्यामध्ये त्यांना राम 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 बोलला का त्याला उलटी दिली. उगं बसला या सौकार या बस जेवू नका तुम्ही ईर्षावाशी नाव पोटभर जेवा बापू. माझ्या मायबापाच्या नावानं तुमचं पोट भरायला लागलं. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला दक्षिणा देतो. एकानं माझ्यावर बारीक होतं. त्यानं म्हणला त्याच्या दक्षिणाला हेडगा लागू दे. त्यानं मारण मध्ये टाकू. त्याला विचारून घे दक्षिणा कशाच आहे. त्यानं म्हणला दक्षिणा नाही जेव्हा 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 चिंता करू नका तुम्ही जेव्हा म्हणला. त्यानं बाहेर गेला. गौरी आणला. गौरी शेणाची गौरी आणला. पुढे टाकला. त्याच्यावर राखेल बसला. त्याला जाळ लावला. म्हणजे 2 दाबणं टाकलं शिवायची. कोणती शिवायची दाबणं टाकलं. वारा आणि बसले जेव्हा म्हणाले कसं जेव्हा ते म्हणजे एक कसलं दक्षिणा द्यायचं काम करायला जेव्हा. दुसऱ्या म्हणलं त्याला विचारून घे एकच जेवणार आहे बाबा. काय हो कशाचं आहे दक्षिणा. बापू माझ्या माईनं झोपल्या ठिकाणी मान आवटत आणि बापानं चलता चलता पाय मुडपत. फक्त किलो मायबापाला कमी झालं नाही. लोकांनी म्हणजे डागा 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 म्हणले. पण डागणं राहून गेलं मायबाप मरून गेले. मग काय नाही म्हणलं माईच्या नावानं समाशिनीला डागायचं आहे. बापाच्या नावानं तरी माझं हिराला डागायचं आहे. यानं म्हणणार तुला म्हणतो नको त्याच्या घरी. आता हे पापड काय कुरकुरे काय भजे काय मिरच्या काय टाकून गेलं बाबा मी येईल आम्हाला. एक हुशार होता. काय हो आम्हाला टाकलं तर माझ्या मायबापाची बेमारी कमी होती. हा आम्हाला इथं टाकलं तर त्याचं बेमारी कसं कमी होती. त्यानं मला तुम्ही जेवढं तर त्याचं पोट कसं म्हणते उठा तिला पडला. मग जेवलीला उपकार करणारे नसतात. पण साधू संत महात्मे उपकार करतात. तुकोबराय म्हणतात माझ्यावर उपकार केलेले. काय उपकार केलेले आहे.
निरंतर जागविती मला निरंतर म्हणजे पुन्हा 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 साधू संतांनी मला जागा केलेलं आहे. म्हणजे जागा करणं म्हणजे झोपेतून उठवणं. साधू संत महात्म्य मला झोपेतून उठवलेलं आहे असं तुकोबराय म्हणतात. बघा मोठे लोक सांगतात झोपेतून उठवणे, झोपेतून उठवलं तर पाप लागते म्हणतात की नाही. आता एखादा कोण व्यक्ती झोपला तर लेकरं जर गर्दा करत असेल, हे पोरांनो गर्दा करणं करे महाराज झोपले पाप लागते बरं पूर्वा म्हणताय की नाही. मग झोपेतून उठवणं हे पाप का पुण्य. बघा 5 लोकांना झोपेतून उठवा पाप लागत नाही पुण्य लागते. कोणाकोणाला ऐका. विद्यार्थी सेवक हा पांतश्य भयाकांतरू शुद्धांतू. विद्यार्थी म्हणजे विद्याभ्यास करणार आहे आणि त्याला जर झोप लागली झोपेतून त्याला उठवा पाप लागत नाही पुण्य लागतो. सेवक हा सेवा करणार असेल, कीर्तनाची सेवा असेल, विजेची सेवा असेल, भजनाची सेवा असेल, नोकरीची सेवा असेल, त्याला झोप लागली तर उठवा. अरे बाबा तुझी वेळ झालेली आहे जा, पाप लागत नाही पुण्य लागतो. पांचश या गावातून पलीकडच्या गावात जायचंय, त्याला इतकंच झोप लागली तर त्याला उठवा. तुला दुसऱ्या गावाला जायचंय उठ बाबा, पाप लागत नाही पुण्य लागतो. भयाकांतरू भिलेला मनुष्य असेल तर त्याला झोप लागली तर झोपेतून उठवा. कारण भिलेला मनुष्य झोपला तर मरू शकतो म्हणून झोपू द्यायचं नाही. म्हणून साप ज्याला चावलेला त्याला रात्र 24 तास झोपू देत नाही, त्याला डोळे उघडे ठेवायला होतात. का भिलेला माणूस झोपला तर मरू शकतो म्हणून त्याला उठवा झोपेतून पुण्य लागतो. आणि 5वा व्यक्ती शुद्धांतो. एखादा भूक लागली तर त्याला न जेवता जर झोपला त्याला झोपेतून उठवा, पाप लागत नाही पुण्य लागतं. काही काही लोक विचार राहतात. तिकडे तेलंगणामध्ये मी कीर्तनाला गेलतो, एका ठिकाणी असं झालं, एकानं शेतात गेला दिवसभर पेरला, शेतामध्ये सोयाबीन पेरून आला आणि पेरून घरी आला. बायको स्वयंपाक करत बसली होती. याला आल्याबरोबर दिवसभर थकलेलं होतं. त्यानं विचारलं आणता इंडिया म्हणला. आणता इंडिया म्हणजे स्वयंपाक झालाय का म्हणायची गोष्ट आहे, काय दुसरं नाही काय. तिकडून एकदम नरम आवाज आला, वा 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 आणता इंडिया अंटाला पानातून शिंपू शर्मा मेमना 28 तरी येगा अंटा गेली पोरणाला आठवून द्या. मी गाठी ओढ भटकून बाई आणखी असते अंटा येत्या अंटा गेली एमएम दिसणं पडतात, तगामी दिसणं पडतात, पिंडी बजा पडतात, पिंडीला लीड बजा पडतात, लिंबा पडतात, आपला भट्टा पडतो, पहिमीला एरिया पडतात, किनकिन आजी भेटा पडतात. आपण बंद पडतो म्हणतो असं तर म्हणजे गमणार नाही. तिकडून आवाज आला स्वयंपाक झालंय का म्हणलं. मग त्यानंतर आवाज आला वा 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 स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला लाज लज्जा शरम वाटते का नाही. तुमच्यामध्ये वोट बांधून फिरून तर स्वयंपाक होते का. स्वयंपाक करायला काय काय लागते. पोराचं खेळ आहे का. काठवड घ्यावं लागते, पीठ घ्यावं लागते, पिठात पाणी वतावं लागते, तिंबावं लागते, टपटप बनवावं लागते, चुलीवर टाकावं लागते, खाणून जावं लागते, तेव्हा तुमच्या पोटाला मिळते. त्यानं तेवढं सांगितलं बसला. बसल्या ठिकाणी भिंतीला टेकून बसला आणि त्याला झोप लागली. त्यानं तोंड वाचून झोपलाय असा. काय काय लोक तोंड वाचून झोपतात, काय काय लोक डोळे उघडे ठेवून झोपतात. आता एका ठिकाणी 3 घंटे कीर्तन गेलो, एका बाबाला बघत असंच बघायला मला वाटतं ती ऐकूच लागली पाहिजे. तिला तर झोपले. आरती होताना आलेले बाबा उठा बाबा. त्याला मला कीर्तन संपलंय. कीर्तन त्याला मला कधी नको डोळे उघडून घ्यायचा. त्याला तोड वाचून झोपले. बायकोला 5 भाकरी केली, 3 नवऱ्याला 2 आपणाला बेसन केली, पिट्ट केली, जवळ आली, बघितली माय झोपेतून उठवलं तरी पाप लागते. मग आता जेवू घालला ते झोपवावं पाप लागते. मग काय करावं. बाई हुशार होते. आज ऐका उद्या करून बघा तुम्हाला जमत. त्यानं भाकरी केलेलं गुंडी घेतली, पिठ्ठ केलेलं पातेलं घेतली, एवढं तुकडा मोडली, त्यानं तोंड वाचलं होतं, करून फेकली असं. त्यानं झोपीमध्ये चगळला असा. अजून एक टाकली, चगळला रोज 3 भाकरी खात होता. त्या दिवशी भर झोपीमध्ये 4.5 खाल्ला. म्हणजे झोपेतून उठवा जेव घाला पाप लागत नाही, उलट पुण्य लागतं. तुकोबराय म्हणतात मला
झोपेतून उठवलेलं आहे. उठवतात का? उठवायचं प्रकार तुकोबराला झोप लागत का? नाही. पण झोप कोणती? आज्ञा नावाची झोप लागल ती ज्ञानमय मला जागा केली मज निरंतर. महाराज मग तुम्ही जागा केल्यानंतर एवढा उपकार केल्यानंतर तुम्ही साधू संतांना काय दिला? उत्तरही काय देऊ शकतो? काही देऊ शकत नाही. ठेवी तो हा पायी जीव तुला. साधू संतांच्या पायावरची बघा हे शरीर आहे. शरीरामध्ये भांडण लावलं. हात म्हणतात मी मोठे, पाय म्हणतात मी मोठे, डोळे म्हणतात मी मोठे, माझ्याशिवाय शरीर चालत नाही. मिटिंग बसली. सगळे विचार केले आपण सगळे भाऊ भांडून घेतलं तर बरं नसते. हे काम करूता. याच्यामध्ये कोणाला अध्यक्ष करायचं आहे आपण निवड करूता. कसं करायचं? याच्यामधलं एक एक वस्तू निघून जायचं आणि ज्या वस्तूला शरीर बंद पडलं त्यांना अध्यक्ष. चला हात निघून गेले, शरीर बंद पडलं नाही, पुन्हा हात आले. पाय गेले, शरीर बंद पडलं नाही, पाय आले. डोळे गेले, बंद पडलं का शरीर नाही. काने गेले, मशीन लावून ऐकायला लागले, शरीर बंद पडलं नाही. सगळ्यांचं झालं. मध्ये बसणारा जीव म्हणला मी जाऊन येतो, तुम्ही 2-4 दिवस याला सांभाळा. हे सगळे म्हणले, रडायला लागले बापू तू जर निघून गेलास आमच्या सगळ्याला नेऊन लोक जाळून टाकतात. म्हणजे याच्यातलं मेन काय? जीव आहे. जीवाशिवाय शरीर चालत नाही. तुकोबराय म्हणतात हे जीव काढून साधू संतांच्या पायावर ठेवलं तरी सुद्धा मी कमी पडतो. ठेवितो हा पाय थोडा विठ्ठल.
काय जाण्याच्या सेवावे उत्तरावो जीवित हातावे जीव थोडा साधू संत महात्मे सहज बोलतात उपदेश करतात अभंगाचं तिसरं सहज बोलणे
आणि उपदेश करतात, नाही ऐकलं सायास करतात आणि आपल्याला सांगतात. बघा, साधू संत महात्मे सहज बोलण्यामध्ये कल्याण आहे आपलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुकोबारायांची गाथा अमृतानुभव. बघा, ज्ञानोबरायांनी चांगदेव महाराजांना चांगदेव 65 सहज बोलले, त्यांच्या जन्माचं सार्थक झालं. एक प्रेत जात असताना ज्ञानोबराया, निवृत्तीदादा, सोपन काका, मुक्ताबाई यांचं असणार दिंडी निघाले. माणूस मेलेले, त्या मरणाऱ्या माणसाची बायको पत्नी बघितली, अरे माझा पती गेलेला आहे, पण महात्मे पळून जातात, आपण जाता जाता दंडवत घ्यावं म्हणून गेले आणि ज्ञानोबरांच्या पायावर डोकं ठेवले. ज्ञानोबरांच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर ज्ञानोबरांच्या मुखातून सहजपणे शब्द निघाला, सौभाग्यवती भव. त्या बाई निर्णय झालेले, महाराज तुमच्या मुखातून सौभाग्यवती भव निघालेला आहे, माझा पती गेलेला आहे, मी तर विधवा झालो, सौभाग्य कुठं आहे. बाई, माझ्या मुखातून शब्द निघाले, कधी वाया जाणार नाही. अरे खाली ठेवा ठेवा म्हणलं तर लगेच सगळ्यांनी प्रेताला खाली ठेवली. बाई, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? सांगितलं, सच्चिदानंद आहे. सत्यचित्त आनंद असणारा म्हणतो कसा? म्हणतो, ए बाबा सच्चिदानंद बाबा उठा बरं. बघा, मेलेलं माणूस सहज बोलल्याबरोबर उठून बसले आणि रडायला लागले, महाराज माझं आयुष्य संपत, मी तर मेलतो, मला कशाला तुम्ही जीवन केला, आता मला संसाराकडे बघायचं नाही. सांगितलं, अरे तुला संसाराकडे जायचं नसेल तर एक काम कर, मी ज्ञानेश्वरी सांगतो, तू लिहून काढ. बघा, जे 9036 श्लोक ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे आणि ते लिहणारा माणूस जिवंत नव्हता, मरून पुन्हा जिवंत होऊन लिहला बरं का, साधारण ग्रंथ नाही. म्हणून शेवटला त्यांचं नाव उल्लेख आहे, सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. कोणाच्या? सत्यानंद बाबाच्या आदरानं, आणि त्यांनी लेखक झाले. ज्ञानोबरायांनी सहज बोलले. बघा, तिकडं आता परवा नारळी सप्ताह झालं. आदरणीय महंत असणारे भगवान बाबा, भगवान गडकर, तिकडे लय मोठं सप्ताह झाले. ते भगवान बाबांचं सप्ताह एका गावात करायचं होतं. त्यावेळेस बाबा होते आणि असं खेड्या गावामध्ये त्या बाबांनी जाऊन आणि सप्ताह करायचं. आता एका गावात आले, समजा गावात आल्यानंतर मंडप टाकायला लागले. एका माणसाला त्या मंदिराच्या समोरच घर आहे आणि घरासमोर मंडप टाकायला लागले. त्यालाही विरोध करायचं, हे सप्ताह करायचं नाही तू. लोकांनी म्हणलं, गप्पच बाबा, त्या बाबाला काय म्हणणे, त्या महात्म्याला काय म्हणणे. नाही म्हणलं, मी भेट नाही. आणि गावातला मोठा माणूस होता, लोक त्याला बोलायला घ्यायला लागले. आला, कोण मंडप घालायचं नाही इथं, मला उद्या जायचा, इथं वाट पाहिजे. भगवान बाबा पुढे, काय झालं रे बाबा? काय नाही म्हणलं, महाराज इथं माझ्या घरासमोर मंडप घालायचं नाही, मला उद्या जायला वाट लागतो इथून. महाराज म्हणजे, अरे त्याच्या घरासमोर मंडप घालू नका, त्याला उद्या जायचं आहे म्हणून वाट द्या, सोडा मोकळं. वाट द्या म्हणजे की दुसऱ्या दिवशी वाटच लागली त्याची. आणि भगवान बाबाच्या सहज मुखातून शब्द पडले, दुसऱ्या दिवशी मरूनच गेला आणि त्याला जायला वाट ठेवावं लागली. साधू संत मान्य सहज बोलतात, आपलं कल्याण करतात, त्यांचं सहज बोलण्यामध्ये ताकद आहे बरं का. जर आपण ऐकलो नाही तर त्यांनी सायास करतात आणि सायास करून आपल्यावर उपकार करतात बरं का. बघा, येळूच्या लाकडाने मारलं तुकोबरायला आणि तुकोबरायांनी
त्याच महात्म्याचं कल्याण केलेलं आहे. ज्ञानोबरायाला खायला काही दिलं नाही, पण ज्ञानोबरायाने त्यांचंच कल्याण केलेलं आहे. नाही असं नाही बरं का, सहज बोलतात, ऐकत नसेल पाठीवरून हात फिरवतात, डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांचं कल्याण करतात. हे साधू संत महात्मे असतात. म्हणून साधू संत महात्म्याला विसरायचं नाही. कोणी उपकार केले त्यांना विसरायचं नाही. तसं या परिवारांना असणार राजांचं उपकार विसरलं नाही, ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, भगवंताचं उपकार विसरले नाही. मी नारदाच्या गाडीवरून सांगतो, तुम्ही तन मन धनानं आणि राजांची जयंती अखंड हरिनाम सप्ताह करता. भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत तुमच्या परिवाराला कधीच कमी पडत नाही. हे मात्र निवड घ्या माझ्याकडून. तुम्हाला भगवंताने जेवढं परमार्थामध्ये खर्च करता तेवढं भगवंतानं 100 पटीने जास्त देतो. हे इतिहासामध्ये लिहून आहे. इतिहासामध्ये बघा, एकानं काय केला, लईच पैसा घालता, मग पैशाला कसं करायचं, त्यानं असं सप्ताह ठेवला. एका महाराजाला 20,000 25,000, एक तोळा सोनं, भर आईवर, सगळ्याला गाव जेवण, सकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं, दुपारी वेगळं, 8 दिवस असं सप्ताह करत असताना 4 दिवस सप्त्याचे झाले. लोक म्हणले, पाटील आमचं हे नकर घ्या. नाही, मला काही जेवण कमी केलं नाही, मी कोणाचं घेणार, गरीबाचं घ्या. लई देईना, मी एकच कट्टा 25 किलोचा तांदूळाचा कट्टा घ्या, दे बाबा दे, आणून काय. दुसऱ्याला म्हणलं मी गव्हाचं देतो, दे काय. दुसऱ्याला म्हणलं मी 500 रुपये देतो, नको नाही घ्या, माझं थोडं म्हणणे 500. दुसऱ्यानं 1000 म्हणला, दुसऱ्यानं 2000 म्हणला. त्यानं तांदळाचा कट्टा, यानं गव्हाचा कट्टा. असं करण्यामध्ये एकानं तेलाचं पिके आणून दिला. करण्यामध्ये सप्ताह संपला. त्यानं हिशोब करायला बसला, त्याचे घरचे सर्वे नाही 10 लाख रुपये उरलेत अजून. देवाकडे तशी देणगी आहे. बघा, आपण एका हाताने दिलो तर देवाकडे 1000 हाताने द्यायला बरं का. पण त्यांना विचार करतो, कोणाला द्यावं. म्हणून तुम्ही या परिवारांना उपकार विसरलो नाही, तुम्ही दान धर्म करत नाही. बघा, आता आमचे गुरुजी, आता त्यांचे बी आमच्यावर काही उपकार व्हायला लागले. बरेच वेळा म्हणतो, गुरुजी असं करू नका. आता कधी कशाचं कधी कशाचं अंदाज. आता सोनपापडीचं करून नवीनच आणले बघायचे आणि मला काही गोड जमू ना. प्रेम यांचं करणार हातच नाही. अरे कीर्तनकारावर प्रेम आहे, अरे वारकऱ्यावर त्या गुरुजींचं प्रेम आहे. त्यांना माहित आहे साधू संतांची सेवा केल्यानंतर काय मिळत असतं. मग गुरुजीला सुद्धा धन्यवाद देतो. अभंगाचे 3 चरण आहे, एक चरण तत्पुरी भजन आहे. आनंदाने टाळी वाजवायचा आहे, मुखाने बसलेले इथं असा हात वर कर. युट्यूबवर चॅनल आहे बरं का, आमच्या माऊली गायत्री युट्यूब चॅनल, धनाजी भाऊचं. आमच्या या पूर्ण कर्नाटकामध्ये गाजलेलं चॅनल आहे. त्या चॅनलमध्ये कोण टाळी वाजले कोण नाही ते कळते उद्या बरं. आपले सगळे चेहरे दिसतात. बघा येणं वाजलेलं नाही, उद्या कळते. चॅनल नसताना वाजू नका, पण आज तर वाजवलं का हाताने टाळे मुखाने.
साधू संतांना विचारलं, लोकांनी विचारलं, महाराज आपण एवढं त्रास देता साधू संतांना, ते उपकार का करतात? सांगितलं त्यांचं आपलं एक नातं आहे. कोणतं नातं आहे? अभंगाचं पैसे मज येते सांभाळे. वत्स म्हणजे गाय, धेनू म्हणजे वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. गायेचं वासराचं जसं नातं असते ना, तसं असणार आपलं साधू संतांचं नातं आहे. काय नातं आहे? किती जरी वासराला दुसऱ्या दिलं तर गायनं वासराला दूधच पाजवते. तसं आपण किती जरी साधू संताला त्रास दिलं तर आपण आपल्यावर साधू संतांनी उपकारच करतात. तुका म्हणे वत्स धेनू पैसे मध्ये
काय द्यावे त्या सेवा रे विठुरा हे ठेवे तो हा पाही. बघता बघता 11:30 वाजले. बोलत असताना काही चुकलं असेल तुमच्या सर्वांच्या साहित्यात बोलताना घालतो, क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावे. या ठिकाणी सर्व कळीस डाळून आलेले सगळे भगवंत, आमचे वैवर्धपूर्ण ज्ञानवर्ग असणारे आमचे राम महाराज, आमचे दत्ता भाऊ, माऊली गायत्री युट्यूब चॅनलवर आज त्यांचं लग्नाचा वाढदिवस आहे. पण गुरुजीनं सगळ्या परिवारात सकट असणारे भगवंताला तेही प्रार्थना करतो आणि त्यांचं जीवन आतापर्यंत जसं आनंदामध्ये झालं तसं शेवटपर्यंत असणारं त्यांच्या हाताने परमार्थ घडावा आणि त्यांच्या हाताने असंच असणारं परमार्थ वाढावा आणि त्यांचं जीवन असंच आनंदामध्ये जावं असं भगवंताला प्रार्थना करतो. आणि जाता जाता अनंत ब्रह्मांडात असणारी भगवंताला प्रार्थना करतो. या परिवारानं असणारं व्यक्तीमुळे हे परिवारानं असणारं तन मन धनाना अखंड नाम सत्ता अनेक वर्षापासून करतात. तेव्हा या सगळ्यांना सुखानं ठेवू, आनंदानं ठेवू आणि त्यांचं शरीर आरोग्य असावं आणि धन संपदाला कमी नसावं. त्यांच्या हाताने या परिवारामध्ये परमार्थ करून घ्यावं आणि हेच सप्ताह त्यांच्या पिढ्यान पिढी चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या घरात सप्ताह टिकून राहावं असं भगवंताला एक प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर Thank you.